पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले दीपक वैद्य यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांच्या रूपाने भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना न्याय दिलाय अशीच भावना सोलापूर जिल्ह्यातून व्यक्त होताना दिसून येते। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीनंतर आता सोलापूर जिल्ह्यात 27 मार्च रोजी होणाऱ्या विविध विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीचे वेध लागलेत। या पंढरपूर तालुक्याच्या वाट्यास अर्थ समिती अथवा कृषी पशुसंवर्धन समिती येईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसून येते। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत युवक नेते प्रणव परिचारक हे करकम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांनी दिलेला आदेश स्वीकारत त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका बाजूला सारत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठे परिश्रम घेतल्याचं दिसून आलं। मागील अनेक वर्षापासून पांडुरंग परिवारातील युवा कार्यकर्त्यांना बळ देत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात एक मजबूत संघटन करण्यात प्रणव परिचारक यांनी मोठे यश मिळवलंय। याचबरोबर प्रत्येक प्रश्नावर समर्पक भूमिका मांडण्याची त्यांची हातोटी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली आहे आणि त्यामुळेच मागील विधानसभा निवडणुकीवेळी पांडुरंग परिवारातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक यांच्या उमेदवारीसाठी देखील आग्रह धरल्याचं दिसून आलं होतं। आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर युवक नेते प्रणव परिचारक यांना जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी भावना त्यांचे अनेक समर्थक सोशल मीडियावरून व्यक्त करतायत। पंढरपूर शहर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते पक्षाच्या अगदी वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट संपर्क असलेल्या प्रणव परिचारक यांना जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळणार का याची मोठी उत्सुकता पांडुरंग परिवारातील युवा कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे।